आणि राज्याचे माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा अडचणीत आलेले आहेत। माणिकराव कोकाटेंना बोगस कागदपत्र सादर करून सदनिका खरेदी करण्यासंदर्भात जी 2 वर्षांची शिक्षा झालेली होती ती शिक्षा सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे त्यांची आमदारकी आणि पर्यायाने मंत्रीपद धोक्यात आलंय। सोबतच त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे। यापूर्वी प्रथम वर्ग न्यायालयाने त्यांना सुनावलेली शिक्षा ही आता वरच्या कोर्टात सुद्धा कायम ठेवली जाते। त्यामुळे कोकाटे या पुढच्या कोर्टात दाद मागू शकतात, पण त्यापूर्वी पक्षांतर्गत चर्चा केली जाईल। अजित पवार, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेल या प्रकरणाची चर्चा करतील अशी माहिती आहे। या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतरच कोकाटेंबद्दलचा पुढचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती आहे। याबाबत नक्कीच आम्ही वरच्या कोर्टामध्ये जाऊन दाद मागू। हा धक्का नाहीये। त्या ठिकाणी आम्ही आमची बाजू अधिकपणे भक्कमपणे मांडू आणि कोकाटे साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे या प्रकरणामध्ये कुठेही दोषी नाहीत। त्यांना वरच्या कोर्टामधून नक्की न्याय त्या ठिकाणी भेटेल हा विश्वास आम्हाला पूर्ण न्यायदेवतेवरती आहे। रवी बहादर जे आहेत यांना आता त्यांना पूर्ण वेळ रवी खेळण्याकरता मोकळीक न देता मंत्रालयात बसून विधान भवनात बसूनच आपण आपलं मनोरंजन करा, मात्र आम्ही तुम्हाला काढणार नाही असा जो स्टँड या देवेंद्र फडणवीसांचा जो आहे त्या स्टँडला आता अजून नवीन एक कारण ते शोधतील आणि त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा ठेवतील। वास्तविक पाहता नाशिकच्या प्रकरणामध्ये 2 वर्षाच्या वरची शिक्षा झाल्यानंतर तातडीने 24 तासाच्या आत त्यांचं मंत्रिपद हे घालवायला पाहिजे होतं, त्यांची आमदारकी रद्द करायला पाहिजे होती, मात्र ती केली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.